विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी यांचा संसदेत थेट सवाल। तर विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नाही, राहुल गांधी खोटं बोलतायत। किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले। अमित शहा यांनी काही केलं नसेल तर त्यांनी सभागृहात येऊन स्पष्ट सांगावं, मी पोलिसांना कोणतेही आदेश दिले नव्हते। राहुल गांधींचा अमित शहांवर निशाणा। ते इतके तत्पर गृहमंत्री तर ते सभागृहात का आले नाही? राहुल गांधींचा सवाल। आंदोलक विद्यार्थ्यांवर संपूर्ण देशाला गर्व। भाजपच्या नेत्यांची मुलं देखील आंदोलनाशी सहमत असतील। पेपरफुटी विरोधातील विधेयकावर चर्चा करताना राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या भाषणात नवीन असं काही नसतं, अराजकता हाच त्यांचा अजेंडा। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधी तरुणांच्या कल्याणाचं काय बोलले? फडणवीसांचा सवाल। किरेन रिजिजू यांनी संसद भवनातील दालनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट। यावेळी पियुष गोयल, अनिल बलुनी, संबित पात्रा देखील उपस्थित। राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक। कोळसा घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातील समन्स सुप्रीम कोर्टानं रद्द केला। कोर्टानं सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारून कोळसा घोटाळ्यातील प्रकरण बंद। पेपरफुटी प्रकरणी गठीत केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात पहिली सुनावणी। प्रकरणातील 20,000 पानांचं आरोपपत्र राऊज एव्हेन्यू कोर्टात सादर। प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार। आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवली पाहिजे। गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्याचं काम मोदींच्या कार्यालयापासून सुरू व्हावं। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना भाजपनं शरण दिल्या? सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या कारवाईवरून संजय राऊत यांचा सवाल। कंगना रनौत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे। कंगना रनौत यांच्या जेन्झिनवरच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आमदार खासदारांनी थोडं तोडून मापून बोललं पाहिजे, महाजनांचा सल्ला। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश।